जळगाव विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीचे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होतं. त्याचं नाव होतं शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन, वय 51 वर्ष. ह्यांच्या घरावरती फायरिंग केलं म्हणून आम्हाला रिपोर्टिंग झालं होतं आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजल्यावर राहत होता. त्यांचा घरचं खिडकीचा काच तुटले होते 2 बुलेट लागून आणि एक बुलेट त्यांचं वॉलवर लागले होते. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होते. तपासादरम्यान काही सीसीटीव्ही आणखी तांत्रिक माहिती आणि हे सर्व दृष्टीने आम्ही तपास चालू असताना त्यांचं स्वतःच जे कंप्लेंट होतं ते स्वतःच साला जे मालेगावमध्ये राहतात ते इन्व्हॉल्ड आहे म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलं होतं. आणि पुढील तपासादरम्यान म्हणजे ही समजलं की त्यांचा साला आणि आणखीन एक साथीदार मालेगाववरून त्या दिवशी रात्री इथं जळगावमध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत ते मालेगावात निघून गेले होते. आणि आदल्या दिवशी म्हणजे 17 तारीख रात्री देखील म्हणजे इथे एकदा रेकी करायला तो त्यांच्या साला हे आपल्या जळगावमध्ये आले होते. ही सर्व गोष्टी आम्हाला आता खात्रीशीर डिटेक्शन झालेलं आहे आणि सध्या 3 लोकांना अटक करण्यात आले होते. त्या तिन्ही लोकांचा स्वतः जे उमेदवार होते त्यांना आणि त्याचा मुलगा शेख शिबान आणि दुसरा एक जे बाईकवर आले होते आणि पाठीमागे बसले होते त्याचा इरफान अहमद मोहम्मद हुसेन, वय 32 वर्ष, राहणारा मालेगाव. असं 3 लोकांना अटक केलेलं आहे. आणखीन 2 लोकांना अटक करणं बाकी आहे. जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होतं तो फरारी आहे सध्या. आणि जे ते आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान मुलं आहे त्यांना देखील म्हणजे अटक करणं बाकी आहे. काय सर ज्यांना अटक करण्यात आले त्यांनी असं कृत्य का केलं? नेमका ते उमेदवार आहे काही पार्टीचं तिकीट वगैरे मागितलं होतं तरी देखील त्यांनी उमेदवारी टाकलं होतं. त्यांना म्हणजे इलेक्शनच्या 2 दिवस अगोदर अशी काय घटना घडली की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना वोट्स मिळेल अशा त्यांना उद्देश असावा. आतापर्यंत आमचं प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून